आता आपण पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. याच्या आधी आपण काय बघितलं होतं, लॉ ऑफ ट्रायंगल वगैरे बघितलं होतं. त्याचाच थोडा बेस घ्यायचा आहे आपल्याला आणि पुढे जायचं आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. ओके, सो आता या ठिकाणी बघा, इथं आपल्याला दोन वेक्टर घ्यायचे. इफ वी टेक एन सेम टाइप ऑफ टू वेक्टर्स, एक पी बार आणि दुसरा क्यू बार. बोथ वेक्टर्स आर स्टार्टिंग पॉइंट इज सेम. That two point are in a tail. Okay, and in that way we can arrange two sides of the parallelogram. That two vectors are in a two sides of parallelogram. Its magnitude and direction. Okay, the third vector is an a shows for the diagonal. Okay, third vector that is a resultant vector shows in a diagonal. काय सांगितलं त्याचा, and same magnitude and direction, but the starting point is same. परत एकदा दोन वेक्टर असे घ्या ज्याचा स्टार्टिंग पॉइंट, सुरुवातीचा पॉइंट काय असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. ते दोन वेक्टर असे घ्यायचे कसे की ते पॅरलोग्रामचा ऍडजेसंट साइड असले पाहिजे. त्यांचा स्टार्टिंग पॉइंट हा टेलच असला पाहिजे. त्यांचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन त्या पद्धतीने घ्यायचं. दुसरं, त्याच्यामध्ये थर्ड वेक्टर पण आपल्याला घ्यायचं, त्याचाही स्टार्टिंग पॉइंट सेम असणार आहे, त्याचाही मॅग्निट्यूड डायरेक्शन घेणार आहे, पण तो जो आहे तो डायगोनल असणार आहे कुणाचा, त्या पॅरलेलोग्रामचा. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, रिझल्टंट असं म्हणणार आहे. आणि तो रिझल्टंट आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फाइंड करायचं. आता आपण इकडे बघूया, त्याच्यामध्ये दिलंय काय काय बघूया. बाबांनो, या ठिकाणी दिलेलं काय काय आहे बघा. हे आताच मी तुम्हाला सांगितलं. इथं काय सांगितलं बघा, थर्ड साइडचं. आता इथं डायग्राम बघा, सगळं डायग्राम लिहिणार आहे आपण. ओबी एसी, ओबी बार आणि एसी बार हे दोन्ही कसे पॅरलेलोग्राम म्हणजे समोरची बाजू काय असते, सेम असते. तर त्या दोघांची व्हॅल्यू किती असणार आहे, क्यू बार असणार आहे. मी हे जर क्यू बार घेतलं तर हे काय असणार आहे, मला क्यू बार असणार आहे. ओसी आणि बीसी बार हे काय आहे बघा, ओसी आणि बीसी हे समोरील दोन बाजू सेम आहेत. तर यांचं काय असणार आहे, पी बार असणार आहे. आणि ओसी हा काय आपल्याला रिझल्टंट आहे. मला मी काय केलं, ए पॉइंट हा एक्सटेंड केला. काय केलं बघा, मी ए पॉइंट हा एक्सटेंड केलाय. कुठपर्यंत एक्सटेंड केलं रे, ओए एक्सटेंडेड ऍट पॉइंट कुठपर्यंत, डी. कशा पद्धतीने एक्सटेंड केलं रे, ओ सीडी हा कुणावर परपेंडिक्युलर आहे, ओडी वर परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं, त्याला एक्सटेंड केलं. मग त्याचं इक्वेशन असं लिहू शकतो का बघा, कसं लिहिता येईल आपल्याला छानपैकी. ओडी बरोबर ओए प्लस एडी. यो कसा बघा, ओडी बरोबर ओए प्लस एडी. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आता हेच इथं बघा, मी एक ट्रायंगल दिसतंय का बघा तुम्हाला. याच पॅरलेलोग्राम मध्ये आपण एक ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेणार आहे बघा, ओडीसी. ओके, ओडीसी घेतोय, ओडिसा नाही. आता ओडीसी मध्ये पायथागोरस सांगायचं. ओडीसी मध्ये पायथागोरस बाबा माहिती आहे आपल्याला. त्याने काय दिला बोला, यस, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर बरोबर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर. चलो, हायपोटेन्यूज कुठला आहे, ओसीचा स्क्वेअर इक्वल टू ओडीचा स्क्वेअर प्लस सीडीचा स्क्वेअर लिहा किंवा डीसीचा स्क्वेअर लिहा, काही फरक पडत नाही. ओके, सो देन देअरफॉर आता आपल्याला मी ऍज इट इज देतो हे ओसीचा स्क्वेअर बरोबर ओडी म्हणजे काय आपल्याकडे आहे, ओए प्लस एडी. ओए प्लस एडी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर. ओसीचा स्क्वेअर बरोबर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर यानुसार सोडवूयात. बोला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर एज इट इज. ओए चा स्क्वेअर प्लस 2ad प्लस एडी चा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर. आता एवढा जो मधला टप्पा आहे ना, हा थोडा मी स्टार करून ठेवतोय. एवढा मधला टप्पा आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तेच करायचं आहे, पण
इन ट्रायंगल याच्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला एडीसी ट्रायंगल मध्ये बघा इन ट्रायंगल एडीसी काय आहे आपल्याला पायथागोरस वापरता येईल का बघा एडीसी मध्ये मी असं वापरू का बघा एसी चा स्क्वेअर बरोबर एडी चा स्क्वेअर प्लस डीसी चा स्क्वेअर परत एकदा एसी चा स्क्वेअर बरोबर एडी चा स्क्वेअर आणि डीसी चा स्क्वेअर एसी स्क्वेअर एडी स्क्वेअर डीसी स्क्वेअर इथं दिसतंय का बघा तुम्हाला ओके मग मी ते इक्वेशन इथं परत लिहितो या ठिकाणी इक्वेशन लिहिल्यानंतर बघा देयरफॉर ओसी चा स्क्वेअर बरोबर ओए चा स्क्वेअर प्लस 2OA एडी प्लस काय लिहू रे एसी चा स्क्वेअर काय लिहिलं आपण एसी चा स्क्वेअर याच ट्रायंगल मध्ये अजून काय घेतोय बघा आपण याच ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल कुठलं घेतोय बघा आता याच ट्रायंगल मध्ये घेतोय मी ओके सो काय काय घेतोय आपण एडीसी मध्ये cos थीटा सांगायचं मला तुम्हाला cos थीटा म्हणजे काय ऍडजेसंट अपॉन हायपोटेन्यूस ऍडजेसंट अपॉन काय आला हायपोटेन्यूस सो ऍडजेसंट अपॉन हायपोटेन्यूस काय येणार आहे बघा ऍडजेसंट काय आहे एडी अपॉन एसी घाबरू नका पाऊस आहे खडल वाजायला थोडं मध्ये होतंय ओके आपण आतमध्ये सेफ आहे आता cos थीटा बरोबर एडी अपॉन एसी तर एडी बरोबर काय रे AC cos theta so therefore आता AD बरोबर AC cos theta आहे पण AC काय आपल्याकडे इथं शोधा ना AC Q बार आहे काय Q बार चलो AD बरोबर Q बार cos theta हा एक मी इथं लिहून ठेवतो आपण बॉक्स करून ठेवू कधी वापरायचं त्याला बघूयात आपण ओके परत असंच याच ट्रायंगल मध्ये मी sin थीटाचं बनवतो sin थीटा बरोबर काय असते सांगा sin थीटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस अपोजिट काय CD अपॉन AC ओके सो मी काय केलं CD बरोबर AC sin थीटा बट AC काय आपल्याकडे सांगा AC काय आपल्याकडे Q म्हणजे Q बार sin थीटा तो त्या ठिकाणी मी व्हॅल्यू टाकू का बघा या ठिकाणी असं ही व्हॅल्यू ऍज इट इज बॉक्स करूया या सगळ्या व्हॅल्यूज आता काय करायच्या कोणत्या इक्वेशन कडे जायचं बघा कोणत्या इक्वेशन कडे जायचं इथं बघा या इक्वेशन मध्ये आता सगळं पुट करू याला मी इथं लिहितो इथं OC स्क्वेअर बरोबर OA चा स्क्वेअर प्लस 2OA AD प्लस AC चा स्क्वेअर सगळ्यांच्या व्हॅल्यूज पुट करू आता कोणाकोणाच्या आहेत बघू OC काय आहे आपल्याला शोधा R स्क्वेअर OA काय शोधा OA सापडतंय का बघा P स्क्वेअर यस P स्क्वेअर प्लस 2 ला 2 परत OA बघा OA P आहे ओके P AD कुठे शोधतोय का बघा AD सापडतंय का बघा AD कुठे यस AD बरोबर Q बार cos थीटा ओके Q cos थीटा प्लस AC कुठे सापडतंय बघा AC कुठे आहे Q ओके इथे लिहितो मी Q स्क्वेअर वी रिक्वायर्ड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड मी दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं तर मला R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा वाचायला छान वाटतं म्हणून त्याला PQ ला मी काय केलं नंतर पाठवलं म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं बघा हे जे R आहे हे काय मिळालं आपल्याला रिझल्टंट याला काय म्हणायचं रिझल्टंट दॅट इज आल्सो कॉल्ड एज अ मॅग्निट्यूड देन वी फाइंड द डायरेक्शन आता काय करायचं आपल्याला डायरेक्शन काढायचं सो डायरेक्शन काढण्यासाठी tan अल्फा बरोबर tan अल्फा कुठे शोधता बघा अल्फा इथं आहे हा अँगल आहे ही एक बाजू आहे ही दुसरी बाजू आहे परपेंडिक्युलर साइडला गेलं ना आपल्याला म्हणून आपण डी पर्यंत घेणार आहे हा सांगा मला tan थीटा मध्ये काय असतं अपोजिट अपॉन यस अपोजिट सांगा कुठला आहे म्हणजे आपण इथे ट्रायंगल पण लिहितो वाटलं तर इन ट्रायंगल कुठला घेतलाय आपण ओडीसी ओके हा अपोजिट काय आहे सांगा बघा आपल्याकडे अपोजिट CD अपॉन OD बट OD इक्वल टू आपल्याला माहिती ना काय आहे काय असतं सांगा OD इक्वल टू tan अल्फा बरोबर
CD ओडी इथे लिहिलंय बघा खाली OA प्लस AD. आता सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकूया आपण. tan अल्फा बरोबर CD किती शोधा. CD कुठे सापडते का बघा. Q sin थीटा इथं टाकतो मी Q sin थीटा डिवाइड बाय आता आपल्याला Q sin थीटा मिळालं. OA काय बघा OA P ओके प्लस Q cos थीटा आहे का बघा. हा AD इथं आहे ना AD Q cos थीटा. मग आपल्याला अल्फा बरोबर मला कायम लक्षात ठेवा एखादं ट्रिग्नोमेट्रिक पलीकडे पाठवायचं झालं तर आपण काय करायचं tan इन्व्हर्स ऑफ Q बार sin थीटा अपॉन P बार प्लस Q बार cos थीटा. हे काय मिळालं आपल्याला डायरेक्शन मिळालं. हे काय मिळालं आपल्याला डायरेक्शन. हे काय मिळालं आपल्याला मॅग्निट्यूड. हे काय मिळालं आपल्याला मॅग्निट्यूड. हे काय मिळालं आपल्याला डायरेक्शन. हे 4 मार्कासाठी असू शकतं सेक्शन डी मध्ये. लक्षात येते तुम्हाला. कळलंय. मी परत एकदा सांगतोय ते लिहून काढायचं.